शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये महायुतीच्या सरकारनं म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, त्याच्यानंतर आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि अजितदादा असतील, यांनी जी काय आश्वासनं दिलेली होती, जी काय कर्जमाफीच्या संदर्भातली भूमिका घेतलेली होती, त्याला जी तारीख दिलेली आहे त्याच्या अगोदर ती सगळी प्रक्रिया पूर्ण होईल. परंतु अवकाळी पावसानं असेल, सततच्या पावसानं असेल, जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यावर देखील उपाययोजना जी केली होती नुकसान भरपाईची, ते देखील खात्यामध्ये जमा होत आहे. त्याच्यामुळं विरोधकांना रोज काहीतरी विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळी एक ब्रेकिंग द्यायची असते, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. मला असं वाटतं की विरोधकांनी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये. मी सुरुवातीला जसं सांगितलं की वलसाड आंब्याच्या बाबतीमध्ये जे काही वातावरण तयार केलं जातं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मधुर आणि प्रसिद्ध असलेला आमचा रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस आहे. जिओ नामांकन ऑलरेडी त्याला मिळालेलं आहे. जगाच्या बाजारपेठेमध्ये वलसाड हापूस काय आहे किंवा वलसाड आंबा काय आहे, कर्नाटकचा हापूस काय आहे आणि रत्नागिरी आणि देवगडचा हापूस काय आहे जगाला माहिती आहे. त्याच्यामुळं त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एवढ्या ताकदीचा हापूस आंबा आमचा रत्नागिरी आणि देवगडचा आहे. तरी देखील वलसाडच्या माध्यमातून काय अर्ज केला गेलेला आहे, त्याच्यामध्ये कशा परमिशन त्याला मिळणार आहेत किंवा परवानग्या मिळणार आहेत याची आम्ही खातरजमा करून घेऊ. परंतु रत्नागिरी हापूस किंवा देवगड हापूसवर कुठचाही अन्याय होणार नाही ही भूमिकाच सरकारची असणार आहे. त्याच्याबद्दल कुठेही दुमत असण्याचं काही कारण नाही. याच्यामध्ये माहिती घेऊ ना. आता सीमावाद सुरू झाला आहे, गुजरात आतमध्ये महाराष्ट्रात घुसलं आहे की महाराष्ट्र गुजरातमध्ये घुसलं आहे हे मला इथं आता नागपूरमधनं सांगता येणार नाही. परंतु अशा पद्धतीची जर भूमिका असेल तर त्याची माहिती घ्यावी लागेल आणि माहिती घेऊनच बोलावं लागेल. मराठी भाषेचा मंत्री म्हणून शालेय शिक्षण विभागाच्या मराठी भाषेच्या शाळा ह्या माझ्या अंतर्गत येत नाहीत, ते शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येतात. परंतु मराठी भाषा ही प्रत्येकापर्यंत पोचली पाहिजे. ती आपली मायबोली आहे, मातृभाषा आहे. त्याच्या संवर्धनाचं काम मराठी भाषा मंत्रालय करतं आणि आम्ही योग्य त्या दिशेनं आणि योग्य त्या मार्गानं मराठी भाषा मंत्रालय चालवतं. एवढंच मला यामध्ये सांगायचं. कोंडी होण्याचा काही प्रश्न येत नाही. परवाच्या एका प्रसारमाध्यमाच्या मुलाखतीमध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की चौकशी झाल्यानंतर याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल त्याच्यावर नक्की कारवाई होणार आहे आणि चौकशीची कार्यवाही सुरू आहे. त्याच्यामुळं कोणाला पाठीशी घालण्याचं, कुठे अडचणी देण्याचा काहीच संबंध नाही. शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ नये यासाठीच सरकार प्रयत्नशील आहे. त्याच्यासाठीच अवकाळी पाऊस असेल, सततचा पाऊस असेल, याच्यासाठी आपण नुकसान भरपाई दिलेली आहे. जी तारीख 30 तारीख जी दिलेली आहे जूनची कर्जमाफीची, त्या संदर्भात कर्जमाफी ही देखील आत्महत्या रोखण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे अनेक उपाययोजना शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत यासाठी शासन करतं. शुभेच्छा आहेत. शेतकरी सन्मान योजना एका ठिकाणी राज्य सरकार म्हणतं की शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करतोय, मात्र शेतकरी सन्मान योजनेचा लाभ जो आहे तो अनेक शेतकऱ्यांना आदेश दिला की निधी वर्ग करा, मात्र तो निधी शेतकऱ्यांना पैसे भेटले नाही. या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका शासनाची अशी आहे, मुख्यमंत्र्यांची, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची देखील आहे की शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या काही योजना मंजूर केलेल्या आहेत, ज्या ज्या काही फॅसिलिटीज दिलेल्या आहेत त्या तंतोतंत शेतकऱ्यांपर्यंत पोचल्या पाहिजेत. कदाचित थोडं पाठीपुढं झालं असेल, परंतु अनेक वेळा कॅबिनेटमध्ये तिन्ही नेत्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही ही भूमिका प्रशासनाने घ्यावीच लागेल या सक्त ताकीद प्रशासनाला दिलेली आहे.